क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्हाला सूचना असणार आहे 25 मिनिटांच्या अगोदर तुमची 5 षटकं संपली पाहिजेत आणि जर संपली नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। मित्रांनो क्रिकेट तुम्ही जरूर चांगलं खेळता अप्रतिम खेळता परंतु त्याबरोबर त्याला वेळेची जोड देखील दिली पाहिजे म्हणजे तुमचं क्रिकेट अधिक सुंदर होईल याची देखील नोंद घ्या। चला स्वप्नील सर तुम्ही देखील आता खेळपट्टीचा ताबा घ्या मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। चला दोन्ही टीम तुमचा 12th मॅन 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवणं फार गरजेचं राहील वेळ वाचवला पाहिजे। दोन्ही टीम तुमचा 12th मॅन कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा मॅचला आपण सुरुवात करतोय। सर्वांना सर्वप्रथम प्रेमाचा गोडासा नमस्कार। नो मॅच नवीन सामन्याला आपण सुरुवात करतोय बरोबर 11:15 वाजलेले आहेत 11:46 झालेत आणि बरोबर 12 वाजून 11 मिनिटांनी पहिली इनिंग संपली पाहिजे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचा टाइम क्रॉस केला तर एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये आणि तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल यामध्ये ते मात्र शंका नाही। चला अंपायर सर तुम्ही मॅच चालू करून घ्या आणि आता दोन्ही टीमची वेळ सुरू होतीये आता लेट्स प्ले। अकरा 47 झालेत 12 वाजून 12 मिनिटांनी एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यायचा आणि प्रतिस्पर्धी टीमला पॅनलाइज करायचं। अंपायर सर रेडी ना ओके। अक्रॉस दी बॅट पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती बनेगा दर्शक हो गए दीवाने चेंडू सीमा पार 4 धावेसाठी देखना चौकार 4 धावेने देखील धावफलक वाढेल। अकाउंट खाते इथे ओपन झालेलं आहे धावफलकावरती धाबा तब्बल 4 धाबा ज्या मात्र धावफलकावरती चार धाबा धावफलकावरती आहेत। दोन सलामीचे बॅटर देखील खेळपट्टीवरती आहेत। ऑन स्ट्राइकला आपण रुपेश यांना देखील पाहतोय दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राइक एंडला अतुल देखील आहेत तर गोलंदाजी मार्क वरती खंडू यांना आपण पाहतोय। हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख होता बॅकवर्डला चेंडू जाऊन पोहोचेल त्या चेंडूवरती एक धाव तर आलेली आहे दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि तिकडे काय 2 धावा
ज्या मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 6 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 6 धाबा धावफलकावरती. एक चांगला आणि देखणं क्रिकेट देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढील चेंडू गोलंदाज इथे तयार देखील असेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आडा बाट नाही, क्रॉस दी बाट ना हा फटका इथे मात्र मैदानावरती खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र मैदानावरती संपर्क झाला नाही. चेंडू इथे मात्र मैदानावरती डॉट आलाय. धावफलकावरती धाबा तब्बल 6 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 6 धाबा धावफलकावरती. आजच्या दिवसातील दुसरी मॅच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम दिवस क्रमांक 2. पायांचा वेध घेणारा चेंडू तिथे मात्र तोपर्यंत एक धाव जी मात्र लेगबाईच्या स्वरूपात पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्डवरती धाबा, तब्बल 6 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. भारतीय संघाचा माजी यशस्वी कॅप्टन म्हणून सातत्याने ज्यानं धुरा सांभाळली महेंद्रसिंग धोनी, MS धोनी यांचा टी शर्ट क्रमांक किती आहे? 07. धावफलकावरती धाबा देखील 7. इथे हलक्या हाताने चेंडूला डिफेन्स केलं. एक धाव तिकडे मात्र कंप्लीट केली जाईल. एका धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 8 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. खंडू यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. 40+ चे खेळाडू आहेत, अनुभवी आहेत, लिजेंड आहेत, कुठे गावाला बिलॉंग करतात. वा जबरदस्त. इथे मात्र शॉर्ट कव्हर पॉइंटला थ्रो खराब. त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र मैदानावरती पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलं. धावफलकावरती धाबा 9 धाबा ज्या मात्र धावफलकावरती विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं संपले. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. चला टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही आता टीम मीटिंग घेऊ नका. लगेचच तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. फक्त गोलंदाज चेंज होईल. बॅटिंग टीम तुम्हाला आता सूचना आहे. जेव्हा 3 षटक होतील तेव्हाच पाणी घेऊन आतमध्ये जायचंय. त्याशिवाय कोणीही जायचं नाही. आणि अंपायर सर तुम्हाला विचारल्याशिवाय कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नका. षटक क्रमांक देखील 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज रोहन इथे मात्र मैदानावरती तयार असेल. यावेळेस इथे मात्र मैदानावरती सुंदर पद्धतीने हा फटका देखील घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूचा पाठपुरावा करेल. नो बॉल तिकडे मात्र पंचांनी देखील घोषित केलेला आहे. नो बॉल प्लस तिथे मात्र त्या चेंडूवरती धाबा देखील मात्र पूर्ण केलेले आहेत. 2+ एक नो बॉलची अशा एकूणच आताच्या 3 धाबा. आणि यानंतर हा चेंडू इथे मात्र मैदानावरती प्रेट असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू प्रेट. यावेळेस इथे धीम्या गतीचा चेंडू होता. गली पॉइंट रिझन स्लिप मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. त्या चेंडूवरती एक धाव. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 13 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 13 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचा मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज रोहन शिंदे यांना आपण पाहतोय. आडा बाटना अक्रॉस दी बाटना हा फटका देखील मात्र मैदानावरती खेळायचा होता. बाट आणि बॉलचा संपर्क झाला नाही.
चेंडू मात्र मैदानावरती निर्धाव येतोय. आकर्षक मानाची करंडक देखील आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 25,000 रुपयांचं कॅश प्राइज. उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, मेगा फायनल, ग्रँड फिनाली. उद्याच्या दिवसाची आतुरता इथे मात्र आता सगळ्यांना लागली असेल. हा चेंडू इथे मात्र उजव्या लाईनच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा येथील अवांतर. अवांतर धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 14 धावा, ज्या मात्र धावफलकावरती अक्रॉस दी बॅट. धीम्या गतीचा चेंडू, प्रत्येक चेंडू वरती व्हेरिएशन दाखवलं जाते. या व्हेरिएशनची गरज आहे. ब्रेक, लेग ब्रेक करण्यामध्ये इथे गोलंदाज माहिर आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजांना इथे मात्र चेंडू समजू शकत नाहीये. लोबर चेंडू होता, फक्त दिशा दिली समोरच्या बाजूने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. चेंडूला तिथे चांगल्या पद्धतीने फील्ड केले. तोपर्यंत त्या चेंडूवरती धाबा देखील कंप्लीट झाल्या 2 आणि 2 धाबेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 16 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. वा भाई वा. ओव्हर पिचिंग चेंडू होता, चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय समोरच्या बाजूने. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू तिथे मात्र सीमारेषेच्या अलीकडे असेल. तोपर्यंत धावा ज्या मात्र कंप्लीट होणार आहेत. काय असेल तिकडे? तिथे प्रेक्षक बसलेले आहेत, ते कळवतील. कोणीही जाऊ नका. प्रेक्षक, काय असेल तुमचा डिसिजन? अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, कोणीही चर्चा करू नका. तिथे जे प्रेक्षक आहेत ते कळवतील. चला आता मीटिंग घेऊ नका. लास्ट डिसिजन काय पंच? चौकार. ओके, मॅच चालू करून घ्या. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 20 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. मॅच नंबर 2, सामना क्रमांक देखील आपण 2 पाहतोय. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र मैदानावरती निर्धाव येतोय. सुरुवातीची 2 षटकं इथे मात्र मैदानामध्ये संपली जातील. 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा तब्बल 20 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. फलंदाज बाद नसता, जीवदान भेटलं असतं. कारण फ्री चेंडूवरती फक्त फलंदाज धावबाद बाद दिला जातो. झेल टिपला किंवा कुठल्याही पद्धतीने फलंदाज दुसऱ्या प्रकारे बाद झाला ना, तर तिथे फलंदाज बाद नसतो. हा फ्री चेंडूचा नियम आहे.
या वेळेस इथे मात्र बाटवरती पुन्हा चेंडू घेतलाय. आय हो तो स्वागत नाही करोगे हमारा. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. छत्रपतींचा जाबा मिथिल ह्या चेंडूवरती 6 धाबा. नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही आणि निश्चित स्वरूपात लाख जन्मच काय कोट्यावधी जन्म झाले तरी हा क्रिकेटचा नाद कधी सुटणार नाही. एक चांगलं क्रिकेट आहे. इथे मात्र हा चेंडू उजव्या लाईनच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण स्वप्नील सरांना देखील पाहतोय. दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सलीम सरांना देखील पाहतोय. अगदी कमी कालावधीमध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं कामकाज या दोन्ही पंचांनी केलेलं आहे. सुंदर फटका कबर पॉइंटला घेऊन काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धाबेसाठी देखना चौकार. इथे पुन्हा एकदा कबर पॉइंटला हा फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. एक टप्पा घेत चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. पद्धतीने देखील धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 38 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. साई श्रद्धा क्रिकेट क्लब कुडे आयोजित कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 कुडे बुद्रुक गावचा मिनी विश्वचषक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. वा जबरदस्त प्रहार. इथे पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू फरार. फलंदाजाने इथे कंप्लीट केलेले आहे. चौकार हॅट्रिक. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. आणि 4 धाब्याने धावफलक देखील मात्र देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मित्रांनो क्रिकेट हे फक्त तुमच्या शरीरात असून चालत नाही, ते रक्तात असावं लागतं. कारण काल देखील मी सांगितलं गरुडाचे पंख हे कबुतराला लावता देखील येतील, परंतु गगनभराचं वेड हे दप्तर घेता येत नाही. इथे पुन्हा एकदा आडा बॅट नाही क्रॉस द बॅट हा फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षण खराब. त्या चेंडूवरती 2 धाबा 5 पद्धतीने पळून पूर्ण केलेले आहेत. 2 धाब्याने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धाबा स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल 44 धाबा धावफलकावरती. सुरुवातीची 3 षटक इथे मात्र मैदानावरती संपलेली आहेत. वैयक्तिक रुपेश देखील 30 धाब्यावरती नाबाद आहेत. चला टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम 2 प्रतिस्पर्धी संघांमध्ये आपण एक जबरदस्त मॅच देखील पाहतोय. एका बाजूने आपण साहिल माऊली या टीमला देखील पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये SR सनरायझर्स या टीमला देखील पाहतोय. 2 प्रतिस्पर्धी मातब्बर संघांमध्ये सामना क्रमांक 2 याची देही याची डोळा आपण पाहतोय. कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचा एक देखना सोहळा. देखणे आणि मानाची क्रिकेटची स्पर्धा. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. अगदी मैदानावरती जंग लढत असताना लढायचं कसं आणि मरायचं कसं हे आपल्याला कोणी शिकवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचा पुतळा देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. ऊर्जेचं प्रतीक म्हणून
सातत्याने ज्या व्यक्तीकडे ज्या मानवाकडे पाहत आलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. षटक क्रमांक देखील मार्गस्थ आहे. चौथ्या क्रमांकाचं गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मार्ग वरती कुठे एक प्रेस इथे तयार असेल विलास पोखरकर तर बॅटिंगच्या मार्ग वरती रन मशीन ऑफ कुडे बुद्रुक अतुल कामठे इथे मैदानावरती तयार. षटक क्रमांक देखील 4 ला सुरुवात होईल. मुख्य पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. वा भाई वा, या गोलंदाजीची गरज आहे. अचूक टप्पा अचूक नियंत्रण. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नजाकत बडा कल्पकता. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव येतोय. एक चांगलं ग्रामीण क्रिकेट कसं असावं याचं सुंदर उदाहरण. आणि इथे काय घडलंय, फलंदाज देखील या चेंडूवरती बाद झालेला आहे. आता फक्त तिथे क्राऊड अपील जर तुम्ही केली, डाऊटफुल डिसिजन असेल तर तिथे फक्त तुमचा संघ नायक किंवा कॅप्टन जो असेल तो मात्र फक्त पंचांशी बोलू शकतो. अन्यथा संपूर्ण टीमने एकत्रित येणं काही गरजेचं नाही. शिस्तीचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. शिस्तप्रिय आणि आखीव रेखीव नियोजन असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट आहे. अगदी काल देखील मी सांगितलं, लहानपणी तुम्ही आम्ही सर्वजण शाळेत जायला निघालो परंतु शाळेत गेलो नाही. कशा वाचून तर ह्याच क्रिकेटच्या खेळा वाचून. आणि घरच्यांचा आणि शिक्षकांचा सर्वात जास्त मार दिनेश भाऊ आपण कशा वाचून खाल्लाय तर ह्याच क्रिकेटच्या खेळा वाचून. म्हणूनच की काय तमाम भारतीयांच्या मनावरती तमाम कुडेकरांच्या मनावरती राज्य गाजवणारा खेळ कुठला आहे तर हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. आणि आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण दुपारच्या सत्रामध्ये एक क्रिकेट पाहतोय. वा, इथे जर पाहिलं तर हा चेंडू उजव्या लाईनच्या बाहेर असेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येथील अवांतर अवांतर धावा इथे वाचवणं फार गरजेचं आहे. अवांतर चेंडू टाकणं बंद करणं देखील फार गरजेचं आहे. गोलंदाज इथे थोडासा लाईन भरकटला. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 45 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. आज दुसरा दिवस, उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. मेगा फायनल ग्रँड फिनाली याच साठी केला होता टास. भावा शेवटचा दिवस गोड. उद्या मात्र अंतिम दिवस असणार आहे या स्पर्धेचा. रडार मध्ये चेंडू आलाय. परफेक्ट मिडल केलाय. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वार फकड्या उचल की डाक चेंडू सीमा पार षटकार. मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 51 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. 51 धाबा धावफलकावरती आहेत. SR11 SR सनरायझर्स या टीमला देखील आपण बॅटिंगच्या मार्ग वरती पाहतोय. धीम्या गतीचा चेंडू व्हेरिएशन कसं असावं हे गोलंदाजाकडनं इथे शिकलं पाहिजे. कमबॅक करणारा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. धावफलकावरती धाबा स्थिर आहे. धावफलकावरती धाबा 51 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळ वाचवला पाहिजे. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धावेल. अर्थातच षटक क्रमांक देखील संपलं जाईल. चौथ्या क्रमांकाचं सुरुवातीची 4 षटकं संपलेली आहेत आणि बनवल्या गेल्या 51 धावा एका गड्याच्या बदल्यामध्ये. डेथोर स्लॉगहोरला देखील इथे मात्र मैदानावरती सुरुवात होईल. संघर्ष इथे फार मोठ्या ताकदीने करावा लागणार आहे. संघर्ष कसा असावा निश्चित स्वरूपात आपण पन्हाळगडचा रणसंग्राम सर्वांना आठवत असेल. तब्बल 6 महिने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकले असताना
निश्चित स्वरूपात 6 महिन्यानंतर भर पावसामध्ये सुटका करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. विशाळ गडाकडे ते सुखरूप पोहोचले, परंतु मध्ये बाजी प्रभू देशपांडे यांनी चांगली खिंड लढवली आणि अगदी इतिहासामध्ये बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम देखील अजरामर झाला. त्यांचा संघर्ष वेगळा आणि क्रिकेटच्या मैदानावरती केला जाणारा संघर्ष वेगळा, परंतु संघर्ष आणि संघर्ष हे समीकरण एकच आहे. हा संघर्ष इथे मात्र मैदानावरती करावा लागेल. डेथ और स्लॅग और अंतिम षटकाला देखील मात्र मैदानावरती सुरुवात होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती योगेश यांना देखील आपण बांधोय. बॅट वरती चेंडू घेतलाय. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण फाईन लेग झोन मध्ये बांधोय. त्या चेंडू वरती एकच धावेल. एका धाब्याने धावफलक पुन्हा वाढलं. बुनबुनच बंद आहे सागर, क्षणाक्षणांनी बंद हे युग. थेंबे थेंबे तळे साचे, अगदी कासवाच्या का होईना गतीने इथे धावफलक पुढे सरसवलं जाते. धावफलकावरती धाबा तब्बल 52, 52 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 52 धाबा धावफलकावरती. पुणे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वामध्ये प्रवेश करणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा खेड तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये, पश्चिम भागामध्ये संपन्न होतीये. मुख्य समालोचन कक्षेला व्यासपीठाला मानवंदना देणारा देखना ट्रेडमार्क चेंडू सीमा पार. 4 धाबेसाठी चौकार. चला, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण आता तुमचा जो टाइम आहे तो इथे मात्र संपत चाललेला आहे. फक्त 2 मिनिटं बाकी आहेत, म्हणजे तुमचा वेळ इथे संपेल. या बाईस इथे मात्र बाट वरती चेंडू घेतलाय. नो चान्स. चेंडू सीमा पार. 4 धाबेसाठी ब्रिलियंट चौकार. वरती धाबा तब्बल 60 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. दीपक घिगेने जर इथे लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले ना, तर दिनेश दादा धंद्रे प्रसिद्ध उद्योजक अष्टपैलू खेळाडू यांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे असणार आहे दीपक साठी. बक्षिसांची आणि पारितोषिकांची उधळण देखील आपण कुडेगावच्या मैदानावरती पाहतोय. खेळाडूंचं मनोबल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही पारितोषिक इथे लावली जात आहेत. दीपक घिगे ऑन स्ट्राईकला तयार. इथे पुन्हा एकदा फटका तर सुंदर आहे. मिड विकेट झोन मध्ये काऊ कॉर्नर मध्ये हा फटका होता. त्या चेंडूवरती एकच धाव आली. एका धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. अगदी धावफलक सुरुवातीला दिनेश भाऊ 0 होतं आणि 0तून इथे चांगल्या पद्धतीने धावफलक आता दुहेरी अंकामध्ये गेलेला आहे. धावफलकावरती धाबा 61 धाबा धावफलकावरती. 0त जन्मलो, 0त वाढलो, 0चे करून मंथन. पुन्हा एकदा सुंदर थ्रो देखील आपण पाहतोय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 63 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 63 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील आपण अंतिम जे मात्र मैदानावरती मार्गस्थ असताना पाहतोय. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, विजयाची पताका मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये कोण ढोलवणार हे पाहणं फार महत्वाचं राहील. जबरदस्त फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. बऱ्याच उशिराने चेंडू अडवला गेला, तोपर्यंत धावा देखील मात्र कंप्लीट होणार आहेत. 3 साज बाज ताज अमर अकबर अँथनी या रूपामध्ये आताच्या 3 धावा देखील मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. चला, 3 धावेने धावफलक देखील मात्र वाढले जाणार आहे. त्या धावफलकाकडे आपण जाणार आहोत. बनवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये एसआर सनरायझर्स या टीमनं तब्बल 66 धावा आणि विजयासाठी प्रतिस्पर्धी टीमला साहिल माऊली 11 या टीमला बनवाव्या लागतील 67 धावा.
एक इनिंग एक डाव देखील मात्र मैदानावरती संपलेला आहे. हॅलो हॅलो 66 धाबा झालेले आहेत. विजयासाठी 67 धाबा बनवायच्यात आणि बरोबर टाइम मध्ये पहिली इनिंग संपलेली आहे. आता दुसऱ्या इनिंग साठी देखील तुम्हाला टायमिंग असणार आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही एका लाईनअप मध्ये खेळपट्टीचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग टीम तुमच्या सलामीचे 2 बॅटर खेळपट्टीवरती पाठवा. चला बॅटिंग टीम तुमच्या सलामीचे बॅटर देखील तुम्ही खेळपट्टीवरती पाठवा. अंपायर सर तुम्ही देखील आता खेळपट्टीचा ताबा घ्या. मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. या स्पर्धेमध्ये आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहतोय तब्बल 25,000 रुपये. खऱ्या अर्थानं आपण इंस्टाग्राम वरती सातत्याने ज्यांच्या रील्स पाहतो चिकन लेग पीस फेमचे सर्वे सर्वा अर्थातच माननीय श्री उल्हास शेठ कामटे यांच्या वतीने आपण या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहतोय 25,000 रुपये. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालंय पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आणि खेड तालुक्याचं भावी नेतृत्व बाबाजी शेठ रामचंद्र काळे साहेबांच्या वतीने तृतीय क्रमांक तब्बल 15,000 रुपये. कैलास शेठ खंडू पोकरकर यांच्या वतीने चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये. विनायक शेठ पोकरकर आणि कुमार गणेश शेठ ढंद्रे साहेबांच्या वतीने. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे संपन्न करत आहोत. पुढील मॅचचा यानंतरची मॅच असणार आहे आजच्या दिवसातील तिसरी मॅच D3 स्टार 11. चला कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये के फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. माननीय श्री उत्तम दादा कामते यांच्या वतीने आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन D3 स्टार 11 कुडे बुद्रुक त्यांच्या विरोधामध्ये के फायटर्स कुडे बुद्रुक दोन्ही टीमचे कॅप्टन किसन लोखंडे आणि निलेश बांगर. विना विलंब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. बरोबर आता देखील टायमिंग सुरू होतोय. 12:18 झालेली आहेत आणि बरोबर 25 मिनिटानंतर तुमचा टायमिंग इथे स्टॉप होणार आहे. अर्थातच 12:53 आपण जो स्टॉप ऑच आहोत तो इथे बंद करणार आहोत आणि तदनंतर प्रतिस्पर्धी टीमला इथे पॅनलाइज करणार आहोत. नोंद घ्या तुमची वेळ इथे सुरू होतीये आता. लेट्स प्ले. टॉस आपण संपन्न करतोय. मॅचला देखील तिकडे सुरुवात होती. 66 झाल्यात. 67 धाबा विजयासाठी बनवायच्यात. पहिल्या चेंडूवरती
आक्रमण चेंडू सफर होतोय सीमा भार छत्रपतींचा जावा मितील 6 धाबा. आवाज कुरघाटावरती धाबा तब्बल 6 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती अकाउंट खातं इथे ओपन झालेलं आहे. आता प्रत्येक चेंडूवरती तुम्ही कॉन्फरन्सन मीटिंग घेऊ नका, कारण ज्या वेळेस तुम्ही मीटिंग घेत असताना मित्रांनो त्यावेळेस तिथे टाइम जो असतो ना तो वेस्ट होत असतो. त्यासाठी कॉन्फरन्स जी मीटिंग असते ना ती घेऊ नका, कारण प्रत्यक्षात तुम्ही गोलंदाजाला जाऊन भेटू नका. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा कुठलीही धाव या चेंडूवरती येणार नाही. अक्रॉस दी बाट अड्डा बाटना हा फटका घ्यायचा होता, परंतु त्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर धावफलक शांत आहे. 6 धावा धावफलकावरती 2 सलामीचे बॅटर. एका बाजूने आपण रोहन शिंदे, दुसऱ्या बाजूने गणेश बांगर या जोडीला देखील आपण खेळपट्टीवरती पाहतोय. बॅट वरती चेंडू घेतलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. छत्रपतींचा छावा मितील या चेंडूवरती पुन्हा 6 धाबा. सहा धाब्याने देखील धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 12 धाबा धावफलकावरती. ज्या मातेनं स्वराज्य स्थापनेचं देखणं स्वप्न पाहिलं, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा जयंती सोहळा किती तारखेला असतो? 12 जानेवारीला. आणि धावफलकावरती धाबा जर आपण पाहिल्या तर धाबा देखील 12च आहेत. आडा बाटना अक्रॉस दी बाटना हा फटका घेऊन काढला. एक तर आली होती तिकडे, दुसऱ्या धाब्यासाठी पलायन आणि तोपर्यंत चेंडू तिकडे जाऊन पोहोचला आहे. सीमा पार 4 धाब्यासाठी चौकार. के फायटरचे सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे, तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे पवेलियन आहे, खेळाडू कक्ष आहे, तिथे एकत्रित यायचे, कारण यानंतर तुमचे मॅच असणार आहे. सूचना संपतीये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बाटवरती चेंडू घेतलाय, एक टप्पा घेत तिकडे चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. 4 धाबाईसाठी कुण्या बुद्रुक प्रीमियर लीगचा देखला चौकार. काय जबरदस्त हाय हिटिंग देखील बॅटिंग आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. रोहन शिंदे, हॅलो हॅलो रोहन शिंदे देखील ऑन फायर होताना आपण पाहतोय. हॅलो रोहन शिंदे देखील तिकडे ऑन फायर होताना आपण पाहतोय. थँक्यू. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. षटक क्रमांक देखील संपला जाईल पहिल्या क्रमांकाचं विदाउट लॉस. 22 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील आता 2 ला सुरुवात होईल. वेळ वाचवला पाहिजे. चला थोडंसं कॉपरेट करा, सहकार्य करणं देखील फार गरजेचं आहे. टाइम इज मनी. काल देखील मी सांगितलं, समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. दिनेश भाऊ. D3-11 या टीमनं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी के फायटर्स या टीमला आमंत्रित केले. दोनही टीम यानंतर तुम्ही तयार राहायचंय. चला वेळ वाचवा मित्रांनो,
वेळ घेऊ नका. षटक क्रमांक देखील आता 2 ला सुरुवात होती. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण रुपेश राऊत यांना पाहणार आहोत. तर बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर गणेश बांगर तयार असतील. कुडे गावाला बिलॉंग करतो. सातत्याने वाशेरे नायफड झेडपी गटासाठी चांगलं क्रिकेट खेड तालुक्यामध्ये गणेश बांगर यांनी देखील खेळलेला आहे. सातत्याने जेव्हा कुडे बुद्रुक गावचा संघ खेड तालुक्यामध्ये ब्रह्मंती करत असतो, चांगल्या प्रकारे बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षणाचा नजराना त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक मैदानांवरती पाहायला भेटतो. त्यांचा बोलबाला ह्या सीझन मध्ये चांगला राहिलेला आहे. खेड तालुक्याच्या टेनिस क्रिकेटनं देखील त्यांची चांगली दखल देखील घेतलेली आहे. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती अतिरिक्त असेल, कारण निश्चित स्वरूपात या स्पर्धेमागचा एकच उद्देश आहे, गावातील खेळाडू घडावेत, गावातील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि व्यासपीठावरती अधिराज्य गाजवल्यानंतर ऑल खेड तालुक्यामध्ये जेवढ्या स्पर्धा संपन्न होतात त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी त्या खेळाडूला संधी भेटावी आणि निश्चित स्वरूपात तो खेळाडू देखील त्या स्पर्धेमध्ये संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. कारण सातत्याने आपण पाहतो की वाशेरे नायफड वेस्टर्न क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आता जिमी मेदके सर असतील, दिनेशजी मुख्य असतील, अतुल शिंदे असतील, सचिन गोपाळ असतील, यांच्या पुढाकारानं देखील असोसिएशनची स्थापना होतीये. आणि या असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर या गावातील खेळाडू कुडेगावची टीम त्या असोसिएशन मध्ये असणार आहे आणि कुठेतरी त्या टीमनं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर खेड तालुक्यामध्ये ब्रह्मंती करत असताना चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण अनेक स्पर्धा मोठमोठ्या आपण खेड तालुक्यामध्ये पाहत असतो. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 देखील 24 देखील आपण स्मार्ट विलेज आंबेडांच्या मैदानावरती सर्वांनी पाहिलेले आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील आगामी काळामध्ये आपले खेळाडू खेळतील यामध्ये ती मात्र शंका नाही. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार, 4 धावेसाठी देखना चौकार. धावफलक वाढेल, धावफलकावरती धाबा तब्बल 30 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 P2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. मुख्य पंतांच्या उजव्या बाजूने आपण गोलंदाज रुपेश राऊत यांना देखील पाहतोय. बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग आपण रुपेश यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. 10व्या पर्वामध्ये प्रवेश करणारी ही मानाची क्रिकेटची स्पर्धा साई श्रद्धा क्रिकेट संघ आयोजित कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 दुपारच्या सत्रामध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये आम्ही करतो. आयोजक कमिटीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. चेसिंग इनिंग मध्ये आपण प्रतिस्पर्धी टीमला पाहतोय. साहिल माऊली 11 या टीमला. इथे मात्र बॅकवर्टला 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत हा चेंडू निघाला होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण देखील तिकडे पाहायला भेटलं. चेंडू मात्र खेळपट्टीवरती पुन्हा फेकला, तोपर्यंत धाबा देखील मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 32 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती 32 धाबा धावफलकावरती. एक चांगला आणि सुंदर ग्रामीण क्रिकेट कसं असावं याचं सुंदर उदाहरण, जिवंत उदाहरण देखील आपण ह्या मैदानावरती पाहतोय. देखणं क्रिकेट आहे. अगदी जुन्या काळामध्ये आपण क्रिकेट पाहायचो, परंतु तेव्हा मात्र तंत्रज्ञान काही प्रमाणावरती विकसित नव्हतं, परंतु चांगला खेळ तिथे खेळला जायचा आणि त्या खेळाची मज्जा जी असायची ती जरा वेगळीच असायची. इथे गलीमधनं चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार, 4 धाबेसाठी चौकार.
साहिल माऊली ही टीम इथे जाऊन पोहोचलेली आहे 36 या अंकावरती. आता अनेकदा संशोधकांकडनं दावा केला जातो की क्रिकेट या खेळाचा शोध इंग्लंड या देशानं लावला, परंतु मी तसं म्हणणार नाही. कारण अनेक संशोधकांचा दावा देखील आहे. कारण प्राचीन काळामध्ये यमुनेच्या डोहावरती आमच्या श्रीकृष्णानं चेंडूफळीचा खेळ खेळलेला आहे आणि तो चेंडूफळीचा खेळ इंग्लंड या देशानं थोडासा चोरला, त्यामध्ये नियम अटी ॲड केल्या आणि तदनंतर त्या नियम अटी ॲड करून तो खेळ पुन्हा भारतामध्ये पाठवला. म्हणजे मॉडिफाय केलं त्या खेळाला आणि मॉडिफाय केल्यानंतर भारतामध्ये पाठवला आणि भारतीयांचा पुन्हा तो कधी झाला हे कधी कोणाला कळलं देखील नाही. आणि 1900च्या दशकामध्ये कसं असायचं, सुरुवातीला जेव्हा क्रिकेट चालू झाला म्हणजे तेव्हा तंत्रज्ञान देखील विकसित नव्हतं. 90 षटकांचा वन डे खेळला जायचा आणि तदनंतर अजून त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणजे 60 षटकांचा देखील वन डे होऊ लागला, परंतु त्यामध्ये अजून ICCनं सुधारणा केली. 50 षटकांचा वन डे देखील आपण अलीकडे पाहतो, परंतु त्यामध्ये देखील अजून बदल केला. म्हणजे आपण अलीकडे इंडियन प्रीमियर लीग देखील पाहतो, T20चे सामने देखील रंगताना आपण TV वरती पाहतो. म्हणजे हा क्रिकेटचा वेळेनुसार बदल झालेला आहे. क्रिकेटमध्ये वेळेनुसार बदल होत गेलेला आहे. अगदी धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर तब्बल 36 धाबा धावफलकावरती. मी काल देखील सांगितलं आवर्जून, जेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हतं ना तेव्हा 1976ला गॅरी सोबर्सनं 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले होते. हा जगातील पहिला रेकॉर्ड आहे. आणि त्यानंतर रवी शास्त्रीच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 षटकार खेळण्याचा विक्रम आहे. आणि त्यानंतर अनेक खेळाडू आपण अलीकडे पाहतो. म्हणजे 36 अंकाला देखील क्रिकेटमध्ये खूप सारे महत्व आहे. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर इथे 36 धाबा धावफलकावरती. वेळ वाचवला पाहिजे. टाइम इज मनी. वेळ वाचवा, वेळ. तुम्हाला आता शेवटची सूचना. इकडे जर पाहिलं तर हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव आलाय. कुठलीही धाव तिकडे येणार नाही. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर तब्बल 36 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजाला देखील पाहतोय. वा भाई वा, काय जबरदस्त फटका इथे मात्र घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक सिंगल येईल. दुसऱ्या धाबेसाठी पलायन केलं जाईल काय. 2 धाबा यशस्वीरित्या तिकडे पळून पूर्ण केल्या जातील. एकजूट आणि संघर्षमय वातावरणामध्ये खेळला जाणारा खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्या खेळानं तुम्हा सर्वांचा बसवला मेळ त्या खेळाचं नाव क्रिकेटचा खेळ. चांगलं क्रिकेट, देखणं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आपण कुडेगावच्या मैदानावरती पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा परफेक्ट मिडल केलं होतं चेंडूला. झेल तिथे मात्र मैदानावरती ड्रॉप झालाय. जीवदान भेटलंय. क्रिकेटचं समीकरण काय आहे मित्रांनो, पकडा कॅच आणि जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. कारण आपण 2023चा विश्वचषक ह्या वर्षीचा सर्वांनी पाहिलाय, जिथे कोणाला देखील वाटलं नव्हतं की ऑस्ट्रेलिया संघ इथे विश्वचषकाचा दावेदार असेल. मॅक्सवेलचा झेल सुटला आणि त्यानं किती धावांची फलंदाजी केली होती, 201 धावा त्यानं नाबाद ठोकल्या होत्या. या खेळाडूचे 8 झेल कालपासून सुटलेले आहेत. हा नवा विक्रम या मैदानावरती नोंदवला जाईल. चेंडू इथे मात्र हवेत होता, टिपला झेल, टेकन, व्हेरी गुड कॅच. फलंदाज या चेंडूवरती बाद. देखील 30 या अंकावरती वैयक्तिक बाद झालेले आहेत. रोहनचा खेळ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल ना, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय अफलातून जबरदस्त बॅटिंग त्यानं या इनिंग मध्ये केलेली आहे. धावफलकावरती अब तक 39 धावा धावफलकावरती. एकजुटीने खेळला जाणारा खेळ कुठला आहे तर हा क्रिकेटचा खेळ आहे. एकट्या डुकत्यानं तो खेळला जात नाही. आता एकजुटीचं सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगेल. आता एखादा कुत्रा असतो,
तुम्ही त्या कुत्र्याला दगड मारा, तो कुत्रा तुमच्यावरती भुंकेल आणि निघून जाईल. परंतु तोच दगड तुम्ही एखाद्या मधमाशाच्या पोळ्याला मारा, त्या मधमाशा एकत्र येतील आणि तुमचा चावा घेतील. अगदी क्रिकेटचं देखील तसंच आहे, एकट्यानं काही होणार नाही. जेव्हा 11 खेळाडूंचा ताळमेळ बसेल ना, तेव्हा मात्र चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. धावफलकावरती धावा इथे वाढल्या गेल्यात, तब्बल 41 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. एक चांगलं अप्रतिम देखणं क्रिकेट कसं असावं याचं सुंदर उदाहरण तुम्हाला कुठे पाहायचं असेल तर तुम्ही कुठेच्या मैदानावरती निश्चित स्वरूपात जा. असं निश्चित स्वरूपात अनेक मैदानांवरती मी सांगणार आहे, कारण एवढ्या ग्रामीण भागात एवढी सुंदर आणि मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. युट्यूबद्वारे देखील आपण 192 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह कामकाज करतोय. लाईव्ह कमिटीला देखील मी मनापासून धन्यवाद देईल. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदलाव केला जातोय, जाळे विणलं जातंय. हे जाळं तोडून फोडून इथे काढावं लागेल. पुन्हा एकदा बॅटर इथे खेळपट्टीवरती तयार असेल. हा चेंडू तिथे मात्र उजव्या लाईनच्या बाहेर. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 चा इथे वापर केला जाईल. अतिरिक्त धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 42 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र रडार मध्ये चेंडू घेतला आहे. सुंदर पद्धतीने फटका खेळला होता. चेंडूला चांगल्या पद्धतीने फिल्ड केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती संपलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा तब्बल 44 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. चला टीम मीटिंग घेऊ नका, वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे, कारण काल देखील मी वेळेच्या बाबतीत एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगितलंय आणि आज देखील तुम्हाला एक सुंदर उदाहरण वेळेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल. एखादं वर्तमानपत्र असतं ना, वर्तमानपत्र, त्याची किंमत सकाळच्या सत्रामध्ये किती असते? 5 रुपये. आणि तेच वर्तमानपत्र जर सायंकाळच्या सत्रामध्ये विक्रीला काढलं ना, त्याची किंमत किती होते? 5 रुपये प्रति किलो. म्हणजे वेळ बदलली की किंमत बदलते. काल अजून एक उदाहरण सांगितलं. सकाळच्या सत्रामध्ये सूर्य उगवतो, त्या सूर्याचा स्वीकार आपण करतो, परंतु आता दुपारच्या सत्रामध्ये सूर्य डोक्यावरती आलाय ना, तेव्हा आपण त्याचा तिरस्कार करतो. म्हणजे वेळेनुसार बदलणारे आपण आहोत. वेळ इथे वाचवला पाहिजे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा तब्बल 44 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. आकडे बदलले जात आहेत. गणित, गुणोत्तर प्रमाण, गुणाकार, भागाकार, जो काय विषय असेल तो इथे मात्र पूर्णपणे चेंज होईल. 12 चेंडू 23 धावांची गरज. टीम मीटिंग घेऊ नका, वेळ वाचवला पाहिजे, कारण आता तुमच्याजवळ फक्त 9 मिनिटं शिल्लक आहेत आणि 9 मिनिटांच्या अगोदर ही इनिंग संपली पाहिजे. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज इथे मात्र मैदानावरती तयार. अशोक यांना देखील आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. गुड रन बिटवीन द विकेट. चित्त्याची सप्लाई, हरणाची गती धारण झाली. त्या चेंडूवरती धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा तब्बल 46 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. आकडे प्रत्येक चेंडूवरती बदलले जाणार आहेत. आता खऱ्या खोऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादा सरडा पाहिला असेल. सरड्याचे रंग किती असतात? 7. आणि ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो ना, त्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवरती रंग बदलणारा खेळ कुठला आहे तर हा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा फलंदाज तयार. बॅट वरती चेंडू घेतलाय. नजाकत बडा खेळ बघता. चेंडू सीमा पार. छत्रपतींचा धावा मिळतील ह्या चेंडूवरती 6 धावा. शेवटचे 10 बॉल शिल्लक असतील आणि विजयासाठी 15 धावांची गरज. मित्रांनो, तुम्हाला जर हा सामना आवडला असेल ना, तर दोन्ही टीम साठी
एकदा जोरदार टाळ्या. काही जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा आडा बाटना क्रॉस दी बाटना हा फटका देखील मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा चेंडू टप्पा पडेल तोपर्यंत 2 धावा तिकडे मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्ड वरती धाबा, तब्बल 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका मैदानावरती घेऊन काढला. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू सीमा पार, वाघांची धाड फोडला पहाड, छत्रपतींचा जाबा मिळतील ह्या चेंडूवरती 6 धावा. वाढेल धावफलकावरती धाबा, स्कोरकार्ड वरती धाबा, तब्बल काय असेल चौकार. ओके, म्हणजे आता 2 धावा परत मायनस होतील. 58 धाबा धावफलकावरती. म्हणजे चुका होत असतात, हरकत नाही. चुका करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. चला मित्रांनो, विनंती असेल वेळ वाचवा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि आता 4 मिनिटांमधील 1 मिनिट तर इथे गेला, म्हणजे आता 3च मिनिटं शिल्लक आहेत तुमच्याजवळ आणि त्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग कंप्लीट करायची आहेत, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. यामध्ये ती मात्र शंका नाही. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. हवाई मार्गाने चेंडू सफर झालाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं छत्रपतींचा जावा मिळतील पुन्हा 6 धावा. धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढले. धावफलकावरती धावा 64 धावा ज्या मात्र धावफलकावरती. अजून 3 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हलक्या हाताने हा चेंडू मात्र घेऊन काढला. एक तर आली, दुसऱ्या धावेसाठी पलायन केलं जाईल काय, परंतु तिकडे नकार येतोय. एकच धाव आणि एका धावेने धावफलक वाढलं गेलं. धावफलकावरती धाबा तब्बल 65 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 6 बॉल आणि 2 धावांची गरज. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती डॉट येतोय. 5 बॉल 2 धाबांची गरज. के फायटर्स आणि D3 स्टार तुम्ही रेडी आहात ना आता, कारण ही मॅच संपल्याबरोबर आपण लगेच तुमच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा गलीमध्ये हा चेंडू जाऊन पोहोचेल. त्या चेंडूवरती 1 धाव जी मात्र मैदानावरती पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 66 धाबा. इक्वल स्थितीमध्ये इथे मॅच, आणि मॅच जर इथे टाय झाली तर सुपर डुपर होर इथे पाहायला भेटणार.
काल आपण एक मॅच सुपर ओव्हर मध्ये जाताना पाहिलेली आहे. आज दुसऱ्यांदा तसं घडणार काय हे पाहणं फार महत्वाचं राहील. इथे जर पाहिलं तर क्राऊड अपील तिथे मात्र जोरदार केलं जाते. आणि काल ज्यांनी सुपर ओव्हरचं षटक पेश केलं ना ते गुणलेखक आमच्या समवेत आहेत. गोविंद आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. चांगलं गुणलेखनाचं काम करतायत आणि अगदी काल देखील चांगलं गुणलेखनाचं काम त्यांनी देखील इथे केलेलं आहे. जेवढा शाळेमध्ये त्यांनी अभ्यास केला नाही तेवढा अभ्यास इथे मात्र ते करतायत. जबरदस्त कामकाज. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती अतिरिक्त